नमस्कार. संवादच्या नवीन एपिसोडमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. अगदी खरं सांगायचं तर आज मी तुम्हाला सगळ्यांना हॅलो करून हाक मारणार होते. माझी एक छोटीशी मैत्रीण आहे. खरं तर ती माझ्या मुलीची मैत्रीण आहे. तिच्या लग्नाच्या वाढदिवशी, लग्नाला 1 महिना पूर्ण झाल्याच्या दिवशी मी हे रेकॉर्ड करते. आणि तिची आठवण आली, ती भेटली की अशीच हाक मारते, हॅलो. आजचा विषय काय? मागच्या वेळेला तुम्ही बघितलं असेल माझा माय वेट लॉस जर्नी. आजचा विषय आहे संवाद. नाही, मी माझ्या चॅनलचं नाव नाही सांगत आहे, ते तर तुम्हाला माहितीच आहे. माझ्या चॅनलचं नाव आहे संवाद. आजचा विषय आहे संवाद. संवाद म्हणजे काय? विचारांचं प्रक्षेपण एका मनाकडून दुसऱ्या मनाकडे किंवा स्वतःचंच स्वतःशी. ऐकणाऱ्या काही लोकांना तरी हे खूप ओळखीचं वाटलं असेल, नाही? हो. तुमच्यापैकी काही जण जर मला लिंक्डइनवर फॉलो करत असतील, तर लिंक्डइनवरती मी माझे विचार हे असेच मांडले होते संवादाबद्दल. ते मी माझ्या चॅनलची सुरुवात करण्यासाठी एक इंट्रोडक्शन म्हणून लिहिलं होतं. इट वॉज लाईक माय डिस्क्रिप्शन फॉर माय चॅनल. पण हो, संवादची डेफिनेशन तुमच्या भाषेमध्ये म्हणायचं तर व्याख्या ही मी अशीच करते. विचारांचं प्रक्षेपण, ट्रान्समिशन ऑफ थॉट्स. संवाद का महत्वाचा आहे? मला का एवढा महत्वाचा वाटतो की मी माझ्या चॅनलचं नावही संवाद ठेवलं आणि आज आवर्जून हा विषय मी संवाद म्हणूनच घेतलेला आहे. माझा आवडीचं विषय किंवा माझं आवडीचं क्षेत्र हे सायकोलॉजी आहे. आणि सायकोलॉजीमध्ये संवाद इतकं महत्वाचं काहीच नाही. ज्या व्यक्तीचा संवाद इतर व्यक्तींशी किंवा स्वतःशी चांगल्या पद्धतीनं असतो, चांगल्या पद्धतीनं म्हणलं मी, त्याला सुसंवाद किंवा विसंवाद म्हणजेच चांगला संवाद किंवा वाईट संवाद असं म्हणलेलं नाही, मी चांगल्या पद्धतीनं असतो. अशा व्यक्तीला सहसा कुठल्याही प्रकारची मानसिक मदत घ्यायची गरज नाही लागत. ती व्यक्ती मानसिकदृष्ट्या बऱ्यापैकी फिट असते. मग हा संवाद नक्की कसा असतो, नक्की काय असतो, त्याचं नक्की महत्व कसं, या विषयात मला तुमच्याशी खूप काही बोलायचं आहे. सायकॉलॉजी म्हणजे ज्याच्यामध्ये संवाद महत्वाचा असतो, मी सांगितलं माझा विषय सायकॉलॉजी आवडीचा. त्यामध्ये आलेल्या व्यक्तीला, तर मी काउन्सिलर आहे, माझ्याकडे कोणी ना कोणीतरी मला भेटायला येतं आणि मला त्यांचे प्रॉब्लेम्स सांगतात. कोणी नाही सांगितलं तर मी ओढून आणते. उदाहरणार्थ माझी मुलगी, माझा नवरा, माझ्या आजूबाजूचे जे कोण माझ्या नियमित भेटणाऱ्यातले असतात, विचारणं होतंच ना, बरे आहेस ना, बरी आहेस ना, किंवा तुला असं काही होतंय का, हे आवर्जून विचारलं जातं. कारण काहीतरी वागणूक खटकते, काहीतरी बोलणं खटकतं किंवा काहीतरी बोललं गेलं नाहीये, तो व्हॉइड लक्षात येतो आणि मी माझ्या बाजूने संवाद साधायला सुरुवात करते. तर ही सायकॉलॉजी, हे मानसशास्त्र काय सांगतं माहितीये? जेव्हा तुम्ही तुमच्या मनातले विचार जे काही असतील ते, तेव्हा दुसऱ्या कोणाला तरी सांगता, दुसऱ्या कोणाशी तरी शेअर करता, तेव्हा काय होतं माहितीये? तुमचा डिस्चार्ज होतो. घरातली इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस बद्दल जर तुम्हाला बेसिक जुजबी माहिती असेल, तर त्याच्यामुळे तुम्हाला माहिती असेल एक अर्थिंग पॉइंट असतो. अर्थिंग पॉइंट म्हणजे ज्यांचं सायन्स फील्ड नाहीये त्यांनी हे स्किप केलं तरी चालेल, पण समजून घ्यायला काहीच हरकत नाही. कुठेतरी अजून नवीन ज्ञानात भर पडेल तुमच्या, बाकी काही नाही. तर इलेक्ट्रिसिटी आपल्या घरामध्ये जी काही वाहते की नाही, त्याला 2 चार्जेस असतात, पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज. आणि एका बाजूने सुरू होऊन दुसऱ्या बाजूला चार्ज पार्टिकल्स प्रवाहित होतात आणि त्याला आपण इलेक्ट्रिसिटी म्हणतो.
आणि हे जेव्हा त्या चार्जेसचा अतिरेक होतो किंवा ते एका लेव्हलच्या पेक्षा जास्त होतात, तेव्हा त्या चार्जेसचा किंवा त्या चार्जेसचा वापर झाल्यानंतर ते चार्जेस, ते चार्ज पार्टिकल्स तिथे राहणं चुकीचं आहे. त्या सर्किटमध्ये राहणं चुकीचं आहे. ते राहिलं तर ते त्या सर्किटला डॅमेज करतात, खराब करतात ते. आणि तसं होऊ नये म्हणून त्यांना आपण अर्थिंग करतो, म्हणजे कुठेतरी साध्या भाषेत बोलायचं तर जमिनीत सोडतो. असं समजून घेतलं तरी चालेल. थोडक्यात काय आपण त्यांना नलिफाय करतो. हे अर्थिंग खूप महत्वाचं असतं. आत्ताच मी सांगितलं जर केलं नाही तर काय होतं? ते सर्किट डॅमेज होतं. इथेही खूप मोठं सर्किट आहे. तुम्हाला माहिती ना मुन्नाभाई MBBS पार्ट 2 केमिकल लोच्या. बघितला नसेल तर ज्यांनी बघितला नसेल आवर्जून बघा. इथे जे काही चाललं असतं ना आपल्या मेंदूमध्ये तो सगळा केमिकल लोचा आहे. आणि या केमिकल्समध्ये खूप चार्ज पार्टिकल्स खरोखरच असतात. खरोखरच. बिलीव्ह मी, आय एम अ डॉक्टर. आणि हे चार्ज पार्टिकल्स हे आपण जेव्हा झोपतो, विश्रांती घेतो किंवा आपण हसतो किंवा आपण आपल्या भावना, आपले विचार एकमेकांशी शेअर करतो, त्यावेळेला हे चार्जेस नलिफाय होतात. डिस्चार्ज होतात. आणि हे डिस्चार्ज होणं खूप महत्वाचं असतं, कारण जर ते डिस्चार्ज झालं नाही, तर हे चार्जेस तुमच्या डोक्यामध्ये तसेच राहणार आहेत आणि इथल्या सर्किटला डॅमेज करणार आहेत. आणि म्हणूनच संवाद खूप महत्वाचा. मी इतकी कॅज्युअल आहे, की तुमच्याशी संवाद साधता साधता मी हळूच मागे वळून माझ्या मुलीशी पण संवाद साधते. कधीतरी असं तुम्हाला अनुभवायला येईल, की मी इथे बसते आणि "ए बरं का गं, मला पाणी हवंय" असं म्हणून मी तिला मागेन. किंवा काहीतरी आमच्यातला संवाद इतका सुंदर आहे, की ती माझं हे ऐकत असते तुमच्याशी बोलणं आणि त्याच्यामध्ये जर एखादा खूप महत्वाचा पॉइंट तिला वाटला ना, तर ती बिनधास्त पुढे येऊन मला सांगेल, "आई, हा पण मुद्दा बोल बरं का" किंवा हे पण सांग बरं का. ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची फॉर्मॅलिटी नाही. मी कॅमेरासमोर बसली याचा अर्थ असा नाही, की एका सर्टन फॉर्मॅटमध्ये, एका सर्टन टेम्प्लेटमध्येच मी वागेन, बोलेन. नाही वागणार. मी अतिशय मोकळी आहे वागायला आणि तोच मोकळेपणा तुम्ही बघताना तुम्हाला तुमच्याकडे असावा. एवढी छोटीशी माफक अपेक्षा आहे माझी. पुन्हा एकदा आपण संवादाकडे वळूया. मानसशास्त्र या संवादाला खूप महत्त्व देतं. गंमत बघा हां. मानसशास्त्र हे मी 2 प्रकारे मी त्याचं वर्गीकरण करते. एक पाश्चात्य मानसशास्त्र, ज्याला इंग्रजीमध्ये आपण सायकॉलॉजी म्हणतो आणि मानसशास्त्र म्हणजे हा शब्दच संस्कृत आहे. संस्कृत आहे म्हणजेच हा शब्द भारतीय आहे आणि भारतीय मानसशास्त्र हे अ, कुठल्याही तारखेच्या बंधनात बांधलं गेलेलं नाही, इतकं जुनं आहे. कसं? गंमत सांगू तुम्हाला? इतकं जुनं आहे, इतकं जुनं आहे आणि त्यामुळे ते इतकं गृहीत धरलेलं आहे, की भारतीय वैद्यकशास्त्रात आवर्जून मानसशास्त्र ही अ, वेगळी शाखा अशी नव्हतीच. मनाचा विचार केला नाही का? हो, केलाय. पण तो अतिशय सहज आणि स्वाभाविकपणे होत गेला. जर मनाला काही झालं, जर तुमच्या विचारांमध्ये काही बाधा झाली, तर त्याचे परिणाम शरीरावरती होतात. हे आयुर्वेदाने, आपल्या भारतीय वैद्यकशास्त्राने इतक्या सहज रीतीने आत्मसात केलंय, तुमच्या भाषेत सांगायचं तर डायजेस्ट केलेलं आहे, की त्याला वेगळं सायकॉलॉजी अशी एक खास ट्रीटमेंट द्यायची त्यांना गरजच वाटलेली नाही. त्यानुसार काही औषधं नाहीत का? आहेत. त्यानुसार काही थेरपीज नाहीत का? आहेत. पण म्हणून खास मानसशास्त्र म्हणून त्यांनी त्याचा काय म्हणतात त्याचा डिंडीम नाही पिटला. त्याचा खूप गाजावाजा नाही केला. त्याला एक इतकंही विशेष महत्त्व नाही दिलं. भारतीय वैद्यकशास्त्र हे हळू-हळू इव्हॉल्व होत गेलं ओव्हर द पिरियड ऑफ 1000 इयर्स. आणि ते अ, एका लेव्हलला पोहोचल्यानंतर त्याचा अभ्यास वैद्यकशास्त्राचे विद्यार्थी करायला लागले. त्यालाही हजारो वर्ष होऊन गेली. कमीत कमी आयुर्वेदाचा इतिहास हा कमीत कमी 5,000 वर्ष आणि त्यापूर्वीचा आहे. आयुर्वेद लिहिलं गेलं त्याच्या आधीचा. अ, याला पुरावे काय म्हणून मला आत्ता विचारत बसाल, तर मी एवढंच सांगेन, शोधा पण Wikipediaला जाऊ नका. ही जी काही इंटरनेटवरती ज्या काही साइट्स आहेत ना,
विकिपीडिया आहे, Google आहे. अनेक अनेक साइट्स आहेत, ज्याच्यामध्ये भारतीय शास्त्रांना कायम कमी लेखण्यात आलेलं आहे, असा माझा स्पष्ट आरोप आहे. हे जर शोधायचंच असेल, आयुर्वेदाच्या प्राचार्यांना, आयुर्वेदाच्या प्रॅक्टिशनर्सना, डॉक्टर्सना जाऊन भेटा. तुमच्या ओळखीत कोणी ना कोणीतरी नक्की निघेल. LinkedInवरती भेटा. अनेक मार्ग आहेत तुमच्यासारख्या पिढीला आज गाठण्यासारखे. तुम्ही कुठेही, कसेही कम्युनिकेट करू शकता आणि तुम्हाला त्यांच्याकडनंही माहिती मिळू शकेल. मी स्वतः आयुर्वेदाची विद्यार्थिनी नाही, पण मी भारतीय आहे आणि मी भारतीय असल्याचा मला नितांत अभिमान आहे. त्यामुळे मी भारतीय शास्त्रांचा पण अभ्यास करते आणि अर्थातच आजच्या जगात राहायचंय, आजच्या जगात जगायचंय, तर पाश्चात्य शास्त्रांचाही विचार हा करावाच लागतो. या दोन्ही शास्त्रांच्या दृष्टिकोनातून दोन्हीही शास्त्रांच्या दृष्टिकोनातनं संवादाला नितांत महत्व आहे. सायकॉलॉजीमध्ये टिपिकल वेस्टर्न सायकॉलॉजिस्ट जे असतात, त्यांची एक म्हणजे जे अर्थातच खास स्पेशलाइज प्रॅक्टिस करणारे डॉक्टर्स असतात, यांच्याकडची क्लिनिक रूम कशी असते माहिती आहे तुम्हाला? सायकियाट्रिस्टची. सायकॉलॉजिस्टची म्हणणार नाही मी, पण सायकॉलॉजिस्ट, सायकियाट्रिस्ट या दोन्हीची. त्यांच्याकडे काउचेस असतात. म्हणजे आलेल्या पेशंटला निवांतपणे पाय पसरून रिलॅक्स आरामात बसता येईल, पसरता येईल, हवं तसं डॉक्टरशी संवाद साधता येईल. पुन्हा एकदा मी अनेकदा तुम्हाला सिनेमांची उदाहरणं देईन ना, कारण का तिथे बघितलेलं असतं ना, की आपोआप आपल्याला पटकन आठवतं. टू स्टेट्स नावाचा एक सिनेमा काही वर्षांपूर्वी गाजला होता. या टू स्टेट्स मधला हिरोचं नाव बहुतेक कोणीतरी कपूर आहे, मी विसरले, सॉरी. तर तो हिरो एका सायकॉलॉजिस्टला, सायकियाट्रिस्ट किंवा सायकॉलॉजिस्टला कन्सल्ट करत असतो आणि त्यांच्याकडे जाताना तो अशाच छान काउचवरती बसलेला असतो आणि गप्पा मारत असतो. तर ही सर्वसाधारणपणे क्लिनिक रूम असते. भारतीय मानसशास्त्रामध्ये, भारतीय जुन्या शास्त्रांमध्ये वगैरे असले काही नखरे किंवा लाडही नव्हते. पण दोन्हीकडे मी जसं सांगितलं संवादाला महत्व होतं. इथे पेशंटनी संवाद साधावा म्हणून अशी लॅव्हिश रूम आणि मनमोकळं वातावरण, फ्रॅग्रंट रूम डिओड्रंट टाकलेला, एसीज, प्लीजंट वातावरण, रंगसंगतीचा विचार इतकं केलेलं असतं. आधुनिक दृष्टिकोनातनं सांगते. जुन्या दृष्टिकोनातनं, आपल्या भारतीय दृष्टिकोनातनं काय होतं माहितीये? याचा उल्लेख मिळतो उपनिषदांमध्ये. उपनिषद शब्द तर नाम तो सुना ही होगा. शब्द नक्की ऐकले असतील आणि ऐकले नसतील तर नक्की तुम्ही भारतीय आहात ना, याच्यावरती विचार करा. किमान उपनिषद हा शब्द तरी माहितीचा पाहिजे. किमान तो शब्द माहितीचा पाहिजे, तर तुम्ही शोध घ्याल काय आहे. तेही माहीत नाही असं असाल तर तुम्ही खरोखर बेजबाबदार आहात. होय, मी आरोप करते तुमच्यावरती. तुम्ही बेजबाबदार आहात जर तुम्हाला हा शब्दही माहीत नसेल तर. कमिंग बॅक, उपनिषद. अगदी थोडक्यात सांगायचं तर आपल्या प्राचीन, खूप 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 जुन्या इतिहासाचं डॉक्युमेंटेशन. खरं तर डॉक्युमेंटेशन लिहिलेलं असं नव्हतंच. ते बोललं गेलेलं होतं. ते व्हर्बल होतं. एका गुरुकडनं ऐकायचं, पाठ करायचं, आत्मसात करायचं, समजून घ्यायचं, त्यावरती स्वतःच्या विचारांची प्रोसेसिंग करायचं आणि आपल्याला योग्य वाटेल असा शिष्य निवडायचा. आपण घेतलेले सगळे विचार, आपण शिकलेलं सगळं ज्ञान त्याच्याकडे पास ऑन करायचं. त्यानेही ते तसंच करायचं. विचार करा, एका गुरुकडे कमीत कमी 10, 50, 100 असे शिष्य असतील आणि या गुरूंनी घेतलेलं ज्ञान त्यांच्यामधनं विभागून दिलेलं आहे आणि त्या शिष्यांनी ते ज्ञान पुढे प्रसारित केलेलं आहे. हे होते आपले वेद. मग त्या वेदांमध्ये प्रकार आले, कारण का ज्ञान खूप झालं. मग ते सिस्टमॅटिकली विभागलं गेलं. मग आले 4 वेद. 4 वेद कुठले कुठले? ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद, सामवेद. मग त्यांना काही काही उपवेद जोडले गेले. जसं की आयुर्वेद हा उपवेद आहे.
अनेक वेगवेगळे उपवेद या वेदांना जोडले गेले. नंतर असं झालं, की त्या वेदांमधलं ज्ञान लोकांना अवघड वाटायला लागलं. आत्ताच्या मुलांना नाही का मॅथमॅटिक्स खूप अवघड वाटतं, अल्जिब्रा अवघड वाटतं आणि मग त्यांच्यासाठी सोप्पं, सोप्पं, सोप्पं मॅथमॅटिक्स केलं जातं. आणि तुम्ही टिपिकली अनुभवलं असेल, तुमचे आई-वडील म्हणले असतील, "हे आम्हाला शाळेत होतं आणि हे आम्ही करायचो. हे तुम्हाला अवघड वाटतंय?" हे माझे आई-वडील मला सांगायचे मी शाळेत असताना, की त्यांना पाढे, गणितातले पाढे, पाढे म्हणजे तुमच्या आजकालच्या भाषेत टेबल्स जे होते ना, मला होते डायरेक्ट 2 पासनं. म्हणजे बे एके बे, बे दुणे 4, बे त्रिके 6. माझे आई-वडील म्हणायचे, "तुम्हाला खूप सोपं आहे." आम्हाला सव्वाकी, पावकी, दीडकी, पाऊणकी असले पाढे होते. म्हणजे सव्वा एके सव्वा, सव्वा दुणे दीड, सव्वा त्रिक सव्वा 2. बघा, हे मला माहिती नाहीये. पण माझ्या आई-वडिलांना ते मुखोद्गत होतं, पाठ होतं. आधीच्या लेव्हलला जे नॉलेज होतं ते पुढच्या जनरेशनला अवघड वाटायला लागलं. मग आली त्या वेदांवरची भाष्य. भाष्य म्हणजे त्याच्यावरचं एक्सप्लेनेशन. जसं की भगवद्गीता, छोटीशी 700 श्लोकांची भगवद्गीता. लिहिणाऱ्याने सहज लिहून घेतली, तेव्हाच्या समजून घेणाऱ्यांनी सहज समजून घेतली. हजारो वर्ष गेली आणि माणसाला ती अवघड वाटायला लागली. मग संत ज्ञानेश्वरांसारख्या माणसाला गरज पडली ती 12,000 श्लोकांमध्ये विभागून द्यायची आणि ती झाली ज्ञानेश्वरी. आता ज्ञानेश्वरी लोकांना अवघड वाटते आणि मग तिच्यावरची भाष्य येतात. तर ती वेदांवरची जी भाष्य आली ती आहेत उपनिषद. मी धागा सोडलेला नाहीये. मी येते पुन्हा संवादाकडे. ती होती उपनिषद, जी वेदांवरची भाष्य होती. वेदांचं एक्सप्लेनेशन होतं तुमच्या भाषेमध्ये. सॉरी, मी सारखं तुमच्या भाषेत म्हणते ना, कित्येकदा काय होतं माहितीये, मी तुमच्याशी बोलताना मलाच एक कॉम्प्लेक्स येतो, की आपण मराठी शब्द वापरतोय खरे, काही-काही ऐकणाऱ्याला जड तर वाटणार नाहीत ना? आणि ऐकणाऱ्याची भाषा ही आत्ताची ही बरीचशी निम्मी मराठी, निम्मी इंग्रजी होऊन गेलेली आहे. त्यामुळे मी तुमच्या भाषेत म्हणते तेव्हा सॉरी हां, मी तुम्हाला त्याच्यावरनं काही बोलत नाहीये. पण माझं मराठी स्वतःचं थोडंसं तुम्हाला जड वाटावं असं नक्की आहे. सो मी कायम तुमच्या भाषेत म्हणून ते अजून तुमच्या भाषेत सांगायचा प्रयत्न करते. तर ही उपनिषदं. मगाचपासून मी उपनिषद म्हणून गोल-गोल फिरून येते. उपनिषद काय आहेत? वेदांवरची भाष्य आहेत. वेदांचं एक्सप्लेनेशन आहे. हे कसं लिहिलं गेलंय माहितीये तुम्हाला? उप म्हणजे जवळ. उपनिही शद म्हणजे बसणे. जवळ बसून कोणाजवळ? गुरुजवळ. गुरुजवळ बसायचं, आपल्या शंका विचारायच्या, आपल्या मनातले विचार सांगायचे आणि त्यावरती गुरु जे काही सांगतो ते मनोभावे ऐकून घ्यायचं. शंका विचारायच्या नाहीत. विशेषतः दुष्ट शंका विचारायच्या नाहीत. योग्य शंका विचारायच्या आणि ते विचारतानाही तुमचा भाव विनम्र असला पाहिजे. ही कुठे नियमावली घालून दिलेली नाही, कुठे असं रूल बुक नाहीये. हे आपले संस्कार आहेत. हे आपले पिढीजात संस्कार आहेत. मोठ्यांशी बोलताना विनम्रपणे बोलावं, गोड शब्दात बोलावं. त्यांचा अपमान होता कामा नये. कुठल्याही शब्दाने त्यांचा अपमान होता कामा नये. स्वरातल्या चढ उतारेनेही त्यांचा अपमान होता कामा नये. अशा प्रकारे बोलून आपल्या मनातली जी काही शंका असेल ती गुरूंना सांगून गुरु जे काही सांगतील ते ज्ञान ग्रहण करायचं, त्यावरती आपण विचार करायचा. पुन्हा वाटलं तर गुरुशी बोलायचं आणि तो विषय पुढे न्यायचा. याचं असलेलं डॉक्युमेंटेशन हे आहेत उपनिषद. ती एकूण 108 उपनिषद आहेत. वेदांवरचं भाष्य. 4 वेद, 108 उपनिषद. या 108 पैकी सुद्धा 12 उपनिषद खूप महत्वाची आहेत. मग ते तुम्ही जर तुम्हाला उपनिषद माहिती असतील, तर कदाचित ही नावं माहिती असतील. तैत्तिरीय उपनिषद, मांडुक्य उपनिषद, कठोपनिषद अशी अनेक उपनिषद आहेत. ब्रह्मोपनिषद आहे. गीता हे पण श्रीमद भगवद्गीता हा सुद्धा उपनिषदांचाच एक भाग आहे. मी मगाशी सांगितले ना, गीतेच्या 4थ्या अध्यायात कितवा श्लोक आहे ग विठू? 34. बघा, आमच्यातला संवाद इतका छान आहे ना, की मी कुठला श्लोक विचारतेय हे तिला मी तो न सांगताही कळलं. असा संवाद असला पाहिजे. तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानिनस्तत्त्वदर्शिनः. 4थ्या अध्यायातला 34वा श्लोक आहे.
बघा, तुझ्या जीवावर मी 34वा सांगितलेलं आहे. काय सांगतो हा श्लोक माहितीये? तद्विद्धी प्रणिपातेन, प्रणिपात नमस्कार, त्या बुद्धिमान मनुष्याला म्हणजे तुमच्या गुरुला नमस्कार करून, परिप्रश्नेन सेवया, त्यांची उत्कृष्ट अशी सेवा करून त्यांना परिप्रश्न, तुमच्या मनातली शंका विचारा. उपदेशन्ति ते ज्ञानै ज्ञानिनस्तत्त्वदर्शिनः, ते जे काही ज्ञान देतील ते ग्रहण करून ज्ञानी मनुष्य त्यावरती विचार करतो. शिष्य कसा असावा याचं इतकं सुंदर विवेचन या श्लोकामध्ये केलेलं आहे. मी सांगितलं तसं भगवद्गीता सुद्धा उपनिषदांचाच एक भाग आहे. ही उपनिषदं, सगळी उपनिषदं अशीच आहेत, की शिष्याने गुरुशी साधलेला संवाद आणि त्याच्यातून आलेलं ज्ञान, हे ज्ञान मोठ्या भंडारामध्ये विस्तृत झालेलं आहे आणि मग ते छोट्या-छोट्या विषयांनुसार त्या गुरु शिष्यांच्या संवादांमध्ये विभागलं गेलेलं आहे आणि त्या गुरुनुसार त्याचं नाव आहे. काही ठिकाणी कथांमध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे, ते झालं कठोपनिषद. आणि अशा प्रकारे आपली संस्कृती आपल्याला संवादाचं महत्व तिथपासून सांगत आलेली. तिथपासून सांगत आले. चला, हा झाला प्राचीन अर्वाचीन काळ. त्यानंतर तुम्हाला माहिती आहे की नाही मला माहिती नाही, पण रामायणामध्ये रामायणाची कथा ही पुढे सरकताना ही सुद्धा वेगवेगळ्या अ, देवतांच्या, ऋषींच्या, व्यक्तींच्या संवादातून पुढे जाते. मग वाल्याचा वाल्मिकी कसा झाला ही कथा येते. शिवपार्वती संवाद आहे. वाल्मिकी ऋषींचा संवाद नारदाशी आहे. या सगळ्यातून रामायणाची कथा पुढे सरकत जाते आणि आपल्याला रामायण कथा कळते. महाभारत कथा ही व्यास आणि गणपती यांच्यामध्ये, गणपती भगवान गणपती देव गणपती, मग तो खरंच व्यासांसमोर बसला होता का लिहायला? मला माहित नाही. ते तसं लिहिलेलं आहे आणि त्याच्यावरती माझी श्रद्धा आहे. श्रद्धा नसेल ठेवायची हरकत नाही. कदाचित व्यासाने स्वतःच्या मनातल्या, स्वतःच्या हृदयात बसलेल्या भगवानाशी केलेला तो एक संवाद असेल. पण असं म्हणतात की व्यास बोलत गेले आणि गणपती लिहित गेले आणि घडलं ते महाभारत कागदावरती आलं. तो कागद अजून अवेलेबल नाहीये, पण पुण्याच्या भांडारकर इन्स्टिट्यूटमध्ये 6व्या शतकातली प्रत आहे, जुन्यात जुनी. बघायची असेल तर जाऊन नक्की बघा. नक्की वर्षातनं एकदा त्यांचं प्रदर्शन असतं बरं का. विषयांतर झालं थोडंसं. पुन्हा येऊयात आपल्या संवादाकडे. तर आपल्या परंपरेने असा संवाद साधलेला आहे. अगदी काही तुमच्यातल्या जर देवीची उपासना करणारे असेल तर सप्तशतीची पोथी आहे. सप्तशतीची पोथी पण संवादातूनच आहे. मार्कंडेय ऋषी, राजा आणि एक व्यापारी यांच्यामधला संवाद आहे आणि त्याच्यामधनं सप्तशतीची पोथी उलगडते. त्याच्यामधनं देवीचं महात्म्य उलगडतं. सगळं आपली संस्कृती संवादातून पुढे आलेली आहे. मग तुम्हाला जर माहिती असेल तर राजा भोजाच्या कथा ह्या संवादातल्या आहेत. विक्रम और वेताल हे तर तुम्हाला नक्की माहिती असेल. विक्रम संवत ज्याच्यावरनं पडलं, विक्रम संवत म्हणजे आपलं भारतीय कालगणना, कॅलेंडर, भारतीय कॅलेंडर, याला विक्रम संवत म्हणतात. राजा विक्रमादित्याने हे सुरू केलं आणि त्याच्यावरती आधारित वेताल पंचविशी ही एक खूप लहान मुलांना छान सांगणारी गोष्ट चांदोबामध्ये यायची, की विक्रमादित्य राजा गेला आणि त्याने वेताळाला पाठीवर ओढून घेतलं आणि मग ते वेताळ आणि राजामधला संवाद, तो पण संवाद होता. आपल्या संस्कृतीने जाता येता वेगवेगळ्या कथांमधनं, वेगवेगळ्या विषयांमधनं आपल्याला संवादाचं महत्व इतक्या प्रकारे सांगितलंय, की भारतीय माणसाला खरं तर संवादाचं महत्व वेगळं सांगायची गरज नाही. खरं तर नाहीच. कारण भारतीय माणसं, मला माहितीये, सोशल मीडियावरती सगळ्यात जास्त भारतीय माणसं आहेत. WhatsAppवरती, फोन कॉल्सवरती आणि जेव्हा WhatsApp नव्हतं तेव्हा मेसेजेसवरती सगळ्यात जास्त वटवट करणारे सुद्धा भारतीयच होते जगामध्ये. आपला तिथे नंबर 1 आहे. मग तुम्ही भारतीय माणसाला संवादाचं महत्व का सांगताय? काळ बदललाय. काळ बदलला आणि माणूस विचार करायला लागला, मी बोलतोय ते योग्य आहे का? कदाचित हो योग्य आहे, माझ्यासाठी ते योग्य आहे. पण समोरच्याला ऐकून घ्यायला वेळ आहे का?
मी जे बोलतोय, मी जे बोलतीये, त्यावरती समोरचा कसा रिॲक्ट करेल? समोरचा जे रिॲक्ट करेल, त्याच्यावरती माझी रिॲक्शन कशी असेल? त्याने मी दुखावलं जाईन का? मी दुखावले जाईन का? या अनेक विचारांच्या आणि भावनांच्या जंजाळात अडकून हळू-हळू, हळू-हळू माणसं गप्प व्हायला लागली. आणि एक्झॅक्टली गप्प आहेत अशातला भाग नाहीये. ती रोज एकमेकांना गुड मॉर्निंगचे मेसेजेस पाठवतात. ती रोज एकमेकांना गुड नाईटचे मेसेजेस पाठवतात. ते रोज एकमेकांना जोक्स पाठवतात. पण त्यातून संवाद हा होतो का? संवाद ही खूप मोठी रचना आहे, खूप मोठ्या कॉम्प्लेक्स विषय आहे. याच्यावरती मी अनेक एपिसोड्समध्ये बोलणार आहे. आज हा त्यातला एक एपिसोड आहे. मला माहिती नाही मी नेक्स्ट एपिसोड संवादवरच करेन की नाही. असे माझ्याकडे खूप विषय आहेत, की ज्याच्यावरती मला खूप भरभरून बोलायचं आहे तुमच्याशी, तुमच्याशी संवाद साधायचा आहे. आणि मी हा असला विचार करणार नाही की मी बोलतेय त्याच्यावरती तुम्हाला कसं वाटेल, तुम्ही त्याच्यावरती कसं रिॲक्ट कराल, कॉमेंट बॉक्समध्ये काय टाईप कराल, मी नाही विचार करणार. मी मला जे वाटतं ते बिनधास्त बोलणार आहे. आणि माझी अपेक्षा आहे की हा माझा बिनधास्तपणा हा कुठेतरी तुम्ही घेऊन जावात. कारण सांगू? तो डिस्चार्ज महत्वाचा आहे. आपल्याला त्या डिस्चार्जकडे यायचंय. प्रत्येकाने तो डिस्चार्ज घ्यावा ही इच्छा आहे. मी या संवादाचे जी उपनिषद करणार आहे, छोटी-छोटी उपसंवाद करणार आहे. त्यामध्ये मी तुम्हाला अनेक वेगवेगळ्या संवादांमधनं फिरवून आणेन. हा संवाद कुठेतरी पती-पत्नींमधला संवाद आहे. हा संवाद आई-वडिलांमधला आणि मुलांमधला संवाद आहे. हा संवाद घराघरातला, भावा-बहिणींमधला, मित्र-मैत्रिणींमधला, शेजाऱ्यांमधला, अगदी अपरिचितांमधला सुद्धा संवाद आहे. तुम्हाला सहज गंमत म्हणून सांगते. म्हणजे मला स्वतःला संवादाची एवढी सवय आहे पहिल्यापासून. आणि तो गुड मॉर्निंग, गुड नाईट वाला संवाद नाहीये, की एक सोशल नॉर्म आहे, की तुम्ही गुड मॉर्निंग म्हणलं पाहिजे, गुड नाईट म्हणलं पाहिजे. म्हणजे तुम्ही कम्युनिकेट केलंत असा अर्थ निघतो. नाही, तसं नाहीये. कुठेतरी आपण मनातलं बोललो किंवा समोरच्याचं बोलणं ऐकून घेतलं, यामध्ये मला किंवा त्या समोरच्या व्यक्तीला तो डिस्चार्ज मिळाला का? हे खूप महत्वाचं. मी बसमध्ये बसलेल्या शेजारी बसलेल्या बाईशी पण संवाद साधलेला आहे. आज मला अशा बसमध्ये प्रवास करताना भेटलेल्या बायका, कंडक्टर, ड्रायव्हर्स, रिक्षावाले, ऑटोवाले, ॲब्सोल्युटली नोबडी असे खूप लोकं आठवतात. मला त्यांचे चेहरे आठवतात. मला त्यांचं नाव माहिती नाहीये. अगदी एक छोटीशी गंमत सांगते. माझे मिस्टर मी याच्यापुढे माझा नवरा म्हणेन ना, फारच आदराने मी आता माझे मिस्टर म्हणलं. पण मला त्याला अहो-जाहो नाही म्हणत. मला कुणालाच फारसं पटकन अहो-जाहो म्हणवत नाही. माझे मिस्टर एक Appleची एक्झाम द्यायला गेले होते आणि त्यांचे जे विद्यार्थी आहेत त्यांना ही स्टोरी माहिती आहे आणि बरेचसे माझे ऐकणारे पण त्यांचे विद्यार्थीच असणार आहेत. तेव्हा कोणालाही सांगितलेलं नव्हतं, की ते सर्टिफिकेशन द्यायला जात आहेत. कोणाला म्हणजे कोणाला सांगितलं नव्हतं. एकदम झिप सिक्रेट. एकतर मी पडले बाई. बाईच्या पोटात राहणं अवघड असतं आणि त्यातून संवादाची आवड असलेली बाई. त्यामुळे हे खूपच अवघड होतं. पण तरीही मी त्याला वचन दिलं होतं ना, की कोणाशी बोलणार नाही, तर मी कोणाशी बोललेले नव्हते. अगदी माझ्या मुलीलाही माहिती नव्हतं. आणि त्या दिवशी ते मनाचं प्रेशर जे होतं ना, की मी बोलत नाही कोणाशी, बोलत नाही कोणाशी. तर मी शॉपिंगला गेले होते. माझी आई, मी, माझी बहीण असं आम्ही शॉपिंगला गेलो होतो. मुलगी पण होती बरोबर. आणि शॉपिंग चालू असताना त्याचा फोन आला. मी लगेच बाहेर गेले. त्यांना म्हणलं, "दुकानात तुम्ही चालू ठेवा, मी आलेच 2 मिनिटात. इथे रेंज येत नाहीये." बाहेर गेले फुटपाथवर. तिथे जवळ एक नारियल पाणीवाला होता. 2 मुली असं स्कार्फ, पुण्याची टिपिकल जी स्कार्फ संस्कृती आहे ना, स्कार्फ वगैरे घालून नारळ पाणी पीत बसल्या होत्या गप्पा मारत. आणि मी तिथे गेले आणि त्याला म्हणलं, "हां, आता बोल. माझ्या आजूबाजूला कोणी नाहीये." आणि त्यांनी सांगितलं, "मला 98% पडले. मी पास झालो." नुसता पास नाही, मी भारतात पहिला आहे. लक्षात घ्या, पुण्याचा वाहणारा बिझी लक्ष्मी रोड. माझ्या आजूबाजूला कुणीही या वाहणाऱ्या लक्ष्मी रोडमध्ये कुणीही माझ्या ओळखीचं नाही. आणि मी जे जोरात खच्चून किंचाळली करून
त्या मुली ज्या होत्या दोघी जणी त्या माझ्याकडे अशा घाबरून बघायला लागल्या, या बाईला काय झालं? आणि मला राहवलं नाही. मी त्यांना म्हणलं जाऊन, त्या माझ्या ओळखी-पाळखीच्या नव्हत्या. मला त्यांची नावं माहिती नव्हती आणि मी त्यांना सांगितलं, "माझा नवरा Appleचं सर्टिफिकेशन द्यायला गेलाय आणि तो त्या सर्टिफिकेशनमध्ये पास झाला. नुसता पास नाही, 98% भारतात पहिला आला." बिलीव्ह मी, त्या मुलीसुद्धा माझ्याबरोबर ये करून नाचल्या आणि मला हाय फाइव्ह दिला. तो संवाद, तो संवाद. दिल को सुकून पड़ गया यार. हा संवाद खूप महत्वाचा आहे. माझ्या ओळखीचं नाही, नात्यागोत्याचं नाही, पण त्यांनी मला दिलेली प्रतिक्रिया, इट वॉज एक्झॅक्टली इक्वल अँड ऑपोझिट टू माय ॲक्शन. जस्ट लाइक मिस्टर न्यूटन सेड. मानवी भावभावनांमध्ये असं नसतं. न्यूटनचा हा जो तिसरा लॉ लॉ आहे ना, टू एव्हरी ॲक्शन इक्वल अँड ऑपोझिट रिॲक्शन, ही माणसाच्या भावभावनांच्या बाबतीत आणि व्यक्त होण्याच्या बाबतीत कायम खोटी ठरणारी रिॲक्शन आहे. हा नियम कायम खोटा ठरतो. पण मला असं वाटतं, की मी जेवढ्या उत्फुल्लपणे वागलेली आहे आत्तापर्यंत, मला खूपदा इक्वल अँड अपोझिट रिॲक्शन आली आणि याचं महत्त्व आहे संवाद. कारण मी संवाद साधते. खूप मनापासनं, खूप उत्फुल्लपणाने संवाद साधते. आपल्याला असाच संवाद साधायचा आहे वारंवार. आणि संवाद या टायटलचा हा एपिसोड होता. मला वाटतं झेडपर्यंत जाऊ, नक्की जाऊया आपण. माहिती नाही याच्या पुढचा एपिसोड मी संवादवरच करेन की नाही. म्हणलं ना, मी खूप मनस्वी आहे. मला त्या वेळेला जे मनात येतं ते मी बोलते. पुढचा एपिसोड कदाचित मी कुठल्यातरी वेगळ्या विषयावरती करेन. पण पुन्हा मी तुम्हाला जोडून घेईन, जेव्हा मी संवादाच्या उपसंवादावरती येईन. तोवर स्टे ट्यून्ड अँड थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.